नमस्कार सर्वांना, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा या ठिकाणी परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र बघा या विषयाचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। बघा हे सर्व प्रश्न बघा पेपरच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, बेसॉल्ट हा खडक कोणत्या प्रकारचा खडक आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, बेसॉल्ट हा खडक विचारलाय कोणत्या प्रकारचा खडक आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? बेसॉल्ट हा खडक पहा अग्निजन्य खडक या प्रकारचा तो खडक आहे। बघा प्रश्न क्रमांक दुसऱ्या ठिकाणी काय विचारलाय, पर्यावरणामधील निर्जीव घटकांना खालीलपैकी काय म्हणतात? पर्यावरणामधील निर्जीव घटकांना खालीलपैकी काय म्हणतात? अजैविक घटक असे म्हणतात। म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा या ठिकाणी काय विचारलाय, अणूच्या विभाजनामधून निर्माण होणारी ऊर्जा कोणत्या प्रकारची ऊर्जा असते? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? अणूच्या विभाजनामधून निर्माण होणारी ऊर्जा अणु ऊर्जा या प्रकारची ऊर्जा असते। म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलाय, जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणारे वारे असतात, त्या वाऱ्यांना खालीलपैकी कोणते वारे म्हणतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे जे वारे वाहतात त्या वाऱ्यांना ग्रहीय वारे असे म्हणतात। म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलाय, GPS योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे। GPS बघा याचं योग्य उत्तर काय असेल? GPS चं योग्य फुल फॉर्म कोणता असेल? ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम। बघा GPS या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलाय, एखाद्या ठिकाणच्या कमाल व किमान तापमानामधला फरक यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा समजा एखादं ठिकाण आहे, त्या ठिकाणचं कमाल आणि किमान तापमान यांच्यामधला जो काही फरक असतो त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा त्यांना तापमान कक्ष या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारलाय, लाकडापासून फर्निचर बनवणे हा व्यवसाय कोणत्या प्रकारामध्ये येतो? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? लाकडापासून फर्निचर बनवणे हा व्यवसाय द्वितीय व्यवसाय या प्रकारामध्ये येणारा तो व्यवसाय आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण या ठिकाणी PDF आहेत। बघा त्यामध्ये बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल, सामाजिक शास्त्र असेल, परिसर अभ्यास असेल। विद्यार्थी मित्रांनो, या सर्वांचे बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF अवेलेबल आहेत, सर्व उत्तरासोबत आहेत। बघा ज्यांना कोणाला पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा हे सर्व महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोन पे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचं। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील। बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय विचारलाय, खालीलपैकी कोणत्या रेखावृत्ताला 0° रेखावृत्त असे म्हणतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, कोणत्या रेखावृत्ताला 0° रेखावृत्त असे म्हणतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे, विषुववृत्ताला या ठिकाणी 0° रेखावृत्त या ठिकाणी म्हटले जाते। बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, लाव्हा रसापासून बनलेल्या खडकांना कोणते खडक म्हणतात? लाव्हा रसापासून बनलेल्या खडकांना कोणते खडक म्हणतात? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तर याचे योग्य उत्तर काय यायला पाहिजे? लाव्हा रसापासून बनलेल्या खडकांना अग्निज खडक असे म्हणतात। म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, नकाशावरील समान तापमान असलेली ठिकाणे जोडणाऱ्या रेषांना खालीलपैकी काय म्हणतात? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, नकाशावरील समान तापमान बघा असलेली ठिकाणे जोडणाऱ्या रेषांना खालीलपैकी समान तापमान। बघा समान तापमान, समताप, म्हणजे याचे योग्य उत्तर काय असेल? समताप। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय, सागरावरील
सागरावरील म्हणजे बघा समुद्रावरील थंड हवा जमिनीकडे वाहते, हे वारे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे वारे असतात? बघा जे वारे समुद्राकडून बघा जे थंड वारे जमिनीकडे जे वारे वाहतात त्या वाऱ्यांना कोणत्या प्रकारचे वारे म्हणतात? बघा त्यांना खारे वारे असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, महावीर जैन यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता? महावीर जैन यांचा जन्म विचारलाय कोणत्या ठिकाणी झाला होता? त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे? कुंडग्राम या ठिकाणी महावीर जैन यांचा जन्म हा झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, मौर्य साम्राज्याची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? मौर्य साम्राज्य बघा यांची स्थापना चंद्रगुप्त मौर्य यांनी केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, कलिंगवर स्वारी खालीलपैकी कोणी केली? कलिंगवर स्वारी खालीलपैकी कोणी केली? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? सम्राट अशोकांनी बघा कलिंगवर स्वारी केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, चरक बघा हा प्रसिद्ध वैद्य खालीलपैकी कोणत्या राज्याच्या राजदरबारामध्ये होता? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. चरक नावाचा वैद्य खालीलपैकी कोणत्या राज्याच्या राजदरबारामध्ये होता? बघा याचे योग्य उत्तर काय पाहिजे? चरक नावाचा वैद्य कनिष्काच्या बघा राजदरबारामध्ये होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, मुजिरीस या नावाचं बंदर खालीलपैकी कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावरचं बंदर आहे? मुजिरीस नावाचं बंदर कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावरचं बंदर आहे? मुजिरीस. बघा याचे योग्य उत्तर काय पाहिजे? मुजिरीस बघा नावाचं बंदर हे केरळ राज्याच्या किनाऱ्यावरचं महत्त्वपूर्ण बंदर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, सातवाहन घराण्याचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? सातवाहन घराण्याचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे? राजा सिमुक हे सातवाहन घराण्याचे संस्थापक होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, रबराची बघा या ठिकाणी शास्त्रीय नाव आपल्याला सांगायचं आहे. रबराची बघा जी काही वनस्पती असते यांचं शास्त्रीय नाव खालीलपैकी काय असते? रबराच्या बघा वनस्पतीचं शास्त्रीय नाव म्हणजे हेविया ब्राझिलियासिस. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 25 काय विचारलाय, झूम हा शेतीचा प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतो? झूम हा शेतीचा बघा प्रकार प्रामुख्याने आसाम राज्यामध्ये आढळतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा या ठिकाणी काय विचारलाय, खालीलपैकी कोणती वने ही काटेरी वने आहेत? काटेरी वने व कोणती यायला पाहिजे? निवडुंग, हिवर, पाईन, देवदार, अक्रोड, चेरी. तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक यायला पाहिजे. निवडुंग आणि हिवर ही वनस्पती काटेरी वने या प्रकारची वने आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, बोकारो व झारिया हे दगडी कोळसा क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा याचे योग्य उत्तर काय पाहिजे? बोकारो आणि झारिया हे दगडी कोळसा क्षेत्र झारखंड राज्यामध्ये. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा या ठिकाणी काय विचारलाय, भारतामध्ये सर्वाधिक रस्त्याचे जाळे कोणत्या राज्यामध्ये आहेत? सर्वाधिक रस्त्याचे जाळे. त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे? भारतामध्ये सर्वाधिक रस्त्याचे जाळे हे केरळ राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30, ग्लास्को बघा हे काय आहे? एक प्रमुख शहर आहे. तर ते कोणत्या देशामधलं शहर आहे? ग्लास्को. बघा ग्लास्को बघा हे शहर ग्रेट ब्रिटन या राज्यामध्ये या ठिकाणी प्रमुख शहर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचार, भारताची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे? बघा याचे योग्य उत्तर काय पाहिजे? भारताची अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था या प्रकारची या ठिकाणी अर्थव्यवस्था आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, नीती आयोगाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? नीती आयोगाचं मुख्यालय. बघा नीती आयोगाचं मुख्यालय कोठं आहे? दिल्ली बघा या ठिकाणी नीती आयोगाचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जीवनसत्वांचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता? बघा जीवनसत्वांचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता? बघा याचे योग्य उत्तर काय पाहिजे? सी फोंक या शास्त्रज्ञाने जीवनसत्वांचा शोधा लावला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय विचारलाय, पृथ्वीवर दिवस आणि रात्र हे कशामुळे होतात? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. पृथ्वीवर दिवस आणि रात्र कशामुळे होतात? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे?
पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र हे होत असतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलं, अथेन्स हे शहर कोणत्या देशामध्ये आहे? अथेन्स हे शहर, तर याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे? ग्रीस बघा या देशामध्ये अथेन्स हे शहर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय, सर्वात जास्त लोह कोणत्या भाजीमध्ये असते? सर्वात जास्त लोह विचारले कोणत्या भाजीमध्ये असते? बघा पालक या भाजीमध्ये सर्वात जास्त लोह असते. विषय क्रमांक पुढचा बघा, भारत सेवक समाज यांची स्थापना कोणी केली? भारत सेवक समाज यांची स्थापना कोणी केली? बघाच योग्य उत्तर काय आलं पाहिजे? गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाज बघा त्यांनी स्थापना केली, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, ऑक्सिजनचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता? ऑक्सिजनचा शोध, तर याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे? जोसेफ प्रिस्ले या शास्त्रज्ञाने ऑक्सिजनचा शोधा लावला होता, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, इन्सुलिनची निर्मिती कोणत्या ठिकाणी होत असते? इन्सुलिनची निर्मिती बघा स्वादुपिंडामध्ये इन्सुलिनची निर्मिती ही होत असते. बघा विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय, दुसरी बौद्ध धर्म परिषद कोणत्या ठिकाणी भरली होती? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, दुसरी बौद्ध धर्म परिषद कोणत्या ठिकाणी भरली होती? बघाच योग्य उत्तर काय आलं पाहिजे? वैशाली या ठिकाणी दुसरी बौद्ध धर्म परिषद भरली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पृथ्वीचा एकमेव उपग्रह खालीलपैकी कोणता आहे? पृथ्वीचा एकमेव उपग्रह कोणता आहे? बघाच योग्य उत्तर काय आलं पाहिजे? चंद्र हा पृथ्वीचा या ठिकाणी एकमेव उपग्रह आहे. विषय क्रमांक पुढचा, अलेप्पी हे महत्त्वाचं बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? अलेप्पी बघा हे महत्त्वाचं बंदर कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? बघाच योग्य उत्तर काय आलं पाहिजे? अलेप्पी हे महत्त्वाचं बंदर केरळ या राज्यामधलं बंदर आहे. विषय क्रमांक पुढचा, पेसमेकर हे खालीलपैकी कशा संबंधित आहे? पेसमेकर हृदय, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे? महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं जन्मगाव कोणतं आहे? तर शेरवली बघा हे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे या ठिकाणी जन्मगाव आहे. इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे? मौलाना आझाद इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचा, गोवा हे राज्य स्वतंत्र होण्यापूर्वी कोणाच्या अधिपत्याखाली होते? गोवा हे राज्य विचारले स्वतंत्र होण्यापूर्वी कोणाच्या अधिपत्याखाली होते? तर ते पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होते. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. ब्राह्मो समाज यांची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी कोणत्या वर्षी केली होती? बघा सन 1828 या वर्षी ब्राह्मो समाज बघा यांची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी केली होती. भारतामध्ये सर्वात प्रथम व्यापारानिमित्त खालीलपैकी कोण आले होते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. भारतामध्ये व्यापारानिमित्त सर्वात प्रथम कोण आले होते? तर याचे योग्य उत्तर काय असेल? भारतामध्ये सर्वात प्रथम व्यापारानिमित्त पोर्तुगीज आले होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, पहिले महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले होते? बघाच योग्य उत्तर काय असेल? सन 1914 मध्ये पहिले महायुद्ध हे सुरू झाले होते. विषय क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम जिंकलेला किल्ला खालीलपैकी कोणता किल्ला आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम जिंकलेला किल्ला कोणता किल्ला आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? तोरणा किल्ला, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 बघा काय विचारलाय, कार्ल मार्क्स हा खालीलपैकी कोणत्या देशामधला विचारवंत आहे? बघाच योग्य उत्तर काय असेल? कार्ल मार्क्स हा जर्मनी या देशामधला या ठिकाणी विचारवंत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलाय, सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणती संस्था स्थापन केली होती? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणती संस्था स्थापन केली होती? तर याचे योग्य उत्तर काय असेल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे, स्त्री विचारवंती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारलाय, संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता? बघा योग्य उत्तर काय असेल? संत ज्ञानेश्वर महाराजांचा बघा जन्म आपेगाव या ठिकाणी झाला होता, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, औद्योगिक क्रांती सर्वात प्रथम कोणत्या देशामध्ये झाली होती? तर याचे योग्य उत्तर काय असेल, औद्योगिक क्रांती सर्वात प्रथम इंग्लंड या देशामध्ये झाली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 11 काय विचारलाय, स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन यांची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंदांनी. कोणत्या वर्षी केली होती? तर सन 1897. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 पहा या ठिकाणी काय विचारलाय, मानव धर्म सभा बघा ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे? मानव धर्म सभा. बघा PYQ प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. तर योग्य उत्तर काय असेल, मानव धर्म बघा सभा दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी स्थापन केला. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय, मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघाच योग्य उत्तर काय असेल, मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? न्यायमूर्ती रानडे यांनी बघा लिहिलेला हा ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारला, कोकणचे गांधी खालीलपैकी कोणाला म्हणतात? कोकणचे गांधी. बघाच योग्य उत्तर काय असेल, अप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला, वंदे मातरम या नावाचं मुखपत्र कोणी सुरू केले होते? वंदे मातरम. बघाच योग्य उत्तर काय असेल, वंदे मातरम या नावाचं मुखपत्र अरविंद घोष यांनी बघा ते सुरू केले. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला, भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला होता? भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला होता? तर याचे योग्य उत्तर काय असेल, लॉर्ड मेकॉले यांनी भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया हा घातला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला, भारत आणि चीन यांच्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची सीमारेषा आहे? भारत आणि चीन. बघा याचे योग्य उत्तर काय असेल, भारत आणि चीन यांच्यामध्ये मॅकमोहन लाईन या प्रकारची या ठिकाणी सीमारेषा आहे. क्रमांक पुढचा का, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी जिल्हे कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये? सर्वात कमी जिल्हे कोणत्या भागामध्ये आहेत? तर खानदेशामध्ये सर्वात कमी जिल्हे आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सागरेश्वर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सागरेश्वर. बघाच योग्य उत्तर काय असेल, सागरेश्वर हे अभयारण्य सांगली जिल्ह्यामध्ये आहे. विषय क्रमांक पुढचा, कॉफीची मळे महाराष्ट्र राज्यामध्ये कॉफीची मळे कोणत्या ठिकाणी आढळतात? त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त कॉफीची मळे महाबळेश्वर जिल्हा सातारा. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये मगर प्रजनन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? मगर प्रजनन केंद्र. योग्य उत्तर काय असेल, ताडोबा या ठिकाणी बघा मगर प्रजनन केंद्र आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, कराड ते चिपळूण या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो? कराड ते चिपळूण. तर याचे योग्य उत्तर काय असेल, कराड ते चिपळूण या महामार्गावर कुंभारली हा घाट लागतो. म्हणजे विषय क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका सर्वात प्रथम बघा त्याच्यामध्ये दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली होती? भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेमध्ये विचारले सर्वात प्रथम दुरुस्ती म्हणजे घटना दुरुस्ती सर्वात प्रथम कोणत्या वर्षी करण्यात आली होती? सन 1976 बघा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 काय विचारलाय, महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करतात? योग्य उत्तर काय असेल, महापौर आपल्या पदाचा राजीनामा विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर करत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा, CH4 ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायूची आहे? CH4. CH4 काय आहे? मिथेन या वायूची या ठिकाणी रासायनिक संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, लाव्हा रसापासून बनलेल्या खडकांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा. लाव्हा रसापासून बनलेल्या खडकांना कोणते खडक म्हणतात? तर त्यांना अग्निज खडक या ठिकाणी म्हटले जाते. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, आशियान या संघटनेचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी? आशियान संघटनेचं मुख्यालय कोठ आहे? आशियान संघटनेचं मुख्यालय जकार्ता जे की इंडोनेशिया या देशामध्ये आहे. या ठिकाणी आशियान या संघटनेचं मुख्यालय आहे. संस्कृतमधील बघा काही शब्द मराठी भाषेमध्ये येण्यापूर्वी त्या शब्दामध्ये बराचसा बदल झालेला असतो. अशा शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? योग्य उत्तर काय असेल, तद्भव शब्द. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, माझा चष्मा आण या वाक्यामधला आण हे क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे? आण हे क्रियापद बघा आज्ञार्थी क्रियापद या प्रकारचं क्रियापद आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, खालीलपैकी कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थाचे जनक असे म्हणतात? स्थानिक स्वराज्य संस्था जनक कोणाला म्हणतात? लॉर्ड रिपन. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी करण्यात आले होते? योग्य उत्तर काय असेल? सन 1949 या वर्षी रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलाय, रीती वर्तमान काळाचं वाक्य आपल्याला ओळखा. रीती वर्तमान काळाचं वाक्य, मी लेखन करीत असतो. हे काय आहे? रीती वर्तमान काळाचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा काय विचारलाय, बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? बघा बनगरवाडी बघा अशा प्रकारचा आहे. बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? व्यंकटेश माडगुळकर बघा या कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 9 भारतामध्ये सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे कोणती आहे? भारतामध्ये सर्वात लांब पल्ल्याची रेल्वेगाडी कोणती आहे? विवेक एक्सप्रेस. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रामाणिकपणा हे कोणत्या प्रकारचं नाम आहे? प्रामाणिकपणा काय आहे? भाववाचक नाम आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अनातोलियाचे पठार खालीलपैकी कोणत्या देशामधले पठार आहेत? अनातोलियाचे पठार. त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे? अनातोलियाचे पठार तुर्कस्तान या देशामध्ये. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा या ठिकाणी काय विचारलाय, केवलादेव हे राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान. त्याचे योग्य उत्तर काय असेल? केवलादेव बघा हे राष्ट्रीय पक्षी उद्यान राजस्थान राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 16 काय विचारलाय पहा, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना खालीलपैकी कोणी केली? फॉरवर्ड ब्लॉक. योग्य उत्तर काय असेल? सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय, कृष्णा नदीचं उगमस्थान कोणत्या राज्यामध्ये आहे? कृष्णा नदीचं उगमस्थान कुठं आहे? बघा महाबळेश्वर जिल्हा सातारा महाराष्ट्र राज्यामध्ये पहा कृष्णा नदीचं उगमस्थान आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 18 काय विचारलाय, राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? राष्ट्रपतींचा महाभियोग कलम 61. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 पहा, त्याची कविता लिहून झाली. बघा योग्य उत्तर काय असेल? त्याची कविता लिहून झाली. समापन कर्मणी. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, लंडन हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? लंडन हे शहर कुठं आहे? थेम्स नदीच्या काठावर. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. पेनॉल्टी कॉर्नर कोणत्या खेळासंबंधीची संज्ञा आहे? पेनॉल्टी कॉर्नर. याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. पेनॉल्टी कॉर्नर हॉकी या खेळासंबंधीची संज्ञा आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. नागार्जुन सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात आलेलं आहे? नागार्जुन सागर कृष्णा नदीवर उभारण्यात आलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, इराण या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती? इराण या देशाची राजधानी कोणती आहे? बघा इराणची कोणती आहे? इराणची तेहरान. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 26 बघा काय विचारलं, तेजोनिधी. बघा अशा प्रकारचा एक शब्द आहे. या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? तेजोनिधी. योग्य उत्तर काय पाहिजे? विसर्ग संधीचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात? बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात? याचे योग्य उत्तर काय असेल? बोलता बोलता अपसरण चिन्ह. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. भरतनाट्यम कोणत्या राज्यासंबंधीचं लोकनृत्य? भरतनाट्यम. कथकली. बघा कथकली कुठला आहे? केरळ राज्य. भरतनाट्यम तामिळनाडू राज्य. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा या ठिकाणी काय विचारलाय, मान्सूनपूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी काय म्हणतात? मान्सूनपूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये काय म्हणतात? आम्रसरी. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, प्रश्न क्रमांक 32 काय विचारलाय, वातावरणामध्ये
कोणत्या वायूचं प्रमाण सर्वात जास्त असते? बघा, ऑक्सिजन, हेलियम, नायट्रोजन, कार्बन. वातावरणामध्ये कोणत्या वायूचं प्रमाण सर्वात जास्त असते? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि पहा, आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा बघा महत्त्वपूर्ण 6000 प्रश्नाचं PDF आहे. बघा, ज्यांना कोणाला हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF सोबत उत्तरासोबत पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.